अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त. काल आपण 5 गुणांचे वर्णन जो संती विसविला ठावो या पुस्तकात परमपूज्य श्री दादा महाराज हे पुढे सांगतात. परस्परांचा पाण उतारा. श्री सुरेंद्र शर्मा नावाचे एक सुप्रसिद्ध राजस्थानी कवी आहेत. त्यांचे 4 लाईना व इतरही काही काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. 4 लाईना त्या त्यांच्या ध्वनिफितीचा प्रथम भागात त्यांनी राजस्थानी बोलीत एक मजेशीर किस्सा सांगितलेला आहे. त्यात एक पत्नी आपल्या पतीला म्हणते, ऐ जी मैं तो मरा पीछे स्वर्ग में जाऊंगी. अहो, मी तर मेल्यावर स्वर्गात जाणार. पर थारो के होवे गो. पण तुमचे काय होणार? त्यावर पती त्वरित उत्तर देतो, मेरो तो मालूम कोनी पर ईश्वर बहुत रोवे गो. माझे काय होणार ते ठाऊक नाही, पण तू स्वर्गात गेल्यावर ईश्वर मात्र धो रडेल. हे असे जर परस्परांचा पाणउतारा करण्याचे तंत्र सुरूच राहिले तर ते घर शिवालय राहू शकत नाही. एक वेळ हास्यविनोद म्हणून जर मर्यादित फट्टामस्करी होत राहिली तर ठीक आहे, नाहीतर त्याला भांडणाचेच स्वरूप येते. ज्या घरात भोचक थट्टामस्करी वैयक्तिक वैगुण्यांवर नको ती टीका टिप्पणी होत असते, प्रत्येक बाबतीत वाद भांडणे होत असतात, त्या घरात लक्ष्मी नांदत नाही, शांती नांदत नाही, श्रद्धा प्रेम टिकत नाही असे शास्त्र सांगते. त्यामुळे अशा घरात गेल्यावर जाणाऱ्याला काय कटकट आहे असेच वाटते. म्हणूनच पती पत्नींमधील एक कोणी जर कडक स्वभावाचा असेल तर दुसऱ्याने प्रसंगी नमते घ्यावे, त्याला सांभाळून घ्यावे. हा परस्परांचा सांभाळून घेण्याचा भागच फार महत्त्वाचा असतो. यासाठी परमपूज्य श्री मामा गमतीने म्हणत की बायको कितीही कटकट करणारी असली तरी नवऱ्याने म्हणावे, आमची बायको फार बोलकी आहे, ती कटकटी आहे असे चुकूनही लोकांसमोर बडबडायचे नाही. तसेच नवरा जरी खूप तापट असला, संतापी असला तरी बायकोने म्हणावे, आमचे हे फार शिस्तीचे आहेत पण ते रागीट आहेत असे 4 चौघात म्हणायचे नाही. मुले जर उपद्व्यापी व दंगा करणारी असतील तर आमची मुले फार खेळकर आहेत असे म्हणावे. अशा धोरणाने तुमचे गृहछिद्र उघडे होत नाही. याप्रमाणे एकमेकांना सांभाळून घेण्याची भूमिका जिथे टिकून असते तेथेच शिवालय निर्माण होत असते. धर्म हा 5वा गुण. यानंतर गृहस्थी मंडळींकरता धर्म हा 5वा गुण सांगितलेला आहे. धर्माचे अधिष्ठान परस्पर प्रेम आणि माणुसकी हेच असते. त्या अधिष्ठानावरच लौकिक आणि पारलौकिक या विश्वातील आणि सूक्ष्म विश्वातील अशी दोन्ही कल्याणे साधली जातात. तत्संबंधी शास्त्रीय आचारसंहितेलाच धर्म असे नाव आहे. असा धर्म जिथे पाळला जातो ते शिवालय असते. प्रसंगी धर्माला अनुसरून निर्णय घ्यावे लागतात. ते निर्णय एकमेकांशी विचारविनिमय करूनही घ्यावे लागतात. तसे जर ते घेतले गेले नाहीत तर मग कठीणच होते. शास्त्र निर्देश आणि परिस्थिती यांच्या समन्वयाने निघणारा जो जीवांच्या हिताचा आचारमार्ग असतो त्यालाही धर्म असेच म्हटले आहे. असे हे 5 विशेष गुण शास्त्रांनी गृहस्थी लोकांकरिता सांगितलेले आहेत. संतोष, आतिथ्य, शील, भक्ती, आदर आणि धर्म हे 5 गुण जेथे नांदत असतील ते ठिकाण शिवालय आहे असे म्हणायला हरकत नाही. तेच घर पवित्र असते. परमपूज्य श्री मामा नेहमी सांगत की या 5 दैवी गुणांनी तुमचे घर पवित्र तर राहतेच, पण ज्या घरात नियमित साधना होते ते घर विशेष पवित्र असते. कारण ज्या घरात हे 5 गुण आढळतात त्या घरात देवता राहतात आणि ज्या घरात हे 5 गुण दिसत नाहीत तेथे देवता सोडून भूत, पिशाच, घुबडे वगैरे राहतात. घराच्या पवित्र्याला तेथे होणाऱ्या नियमित साधनेने अधिक तेज प्राप्त होत असते. परमपूज्य सद्गुरू श्री मामासाहेब, मी एकदा पुण्यातील एका घरी गेलो होतो.
गेलो होतो आम्ही. त्या घरात पाऊल ठेवले आणि आतून एक प्रकारचा कुबट विचित्र वास आला. जिकडे तिकडे कपड्यांचे बोळे कोंबलेले होते. सगळीकडे खरकटी भांडी पसरलेली होती. जमिनीवर खरकटे सांडलेले होते. पसारा पडलेला होता. खोलीतील एका कोपऱ्यात कुत्रा झोपलेला होता. त्याने एक पोपट पाळलेला होता. तो किंचाळत होता. 2-3 कोंबड्या, 2-3 मांजरे इकडून तिकडे धावत होती. ते सगळे दृश्य बघून परमपूज्य श्री मामा मला हळूच म्हणाले, "अरे, हे घर आहे की प्राणी संग्रहालय?" असे जे घर असते ते काही स्वच्छ, शुद्ध, पवित्र नसते. तेथे पाली असतील, झुरळे असतील, कावळे येतील, तसेच भूतेही येतील. अस्वच्छता, अशुद्धी हे तर अशुभ शुद्ध देवतांना निमंत्रणच असते. जेथे स्वच्छता, शुद्धता यासह संतोष, आतिथ्य, शील, भक्ती, आदर आणि धर्म या 5 गोष्टी नांदतात तेच घर पवित्रही असते. तेथेच शुभदेवता वास करून असतात. तप साधनेचे शिवालय. त्या पवित्र घरात नियमितपणे वैयक्तिक सामुदायिक साधना होत असते. ते घर त्यामुळे अधिक पवित्र होत असते. चांगल्या साधकांना हा फरक लगेच कळू शकतो. ज्या ठिकाणी साधना होते तेथे शांतता असते, सभ्यता असते, खरे पावित्र्य असते. माऊलीमध्ये गेल्यावर एकदम शांत का वाटते? तेथे बसावेशी का वाटते? कारण तेथे साधना झालेली आहे, तप झालेले आहे म्हणून तसे वाटते. एरवी इतरत्र तसे शांत प्रसन्न वाटणार नाही. म्हणून असे जिथे कुठे वाटते त्यालाच शिवालय असे म्हटले आहे. आपले घर लहान असो वा मोठे, आपल्याला शांतपणे विना अडथळा बैठकीला बसता येईल अशी एक जागा ठरवून घ्यावी. अशी ठराविक जागाच जर बैठकीला नियमितपणे ठेवली तर तेथे शिवालय साकार होईल. समजा तुमचे घर मोठे आहे म्हणून तुम्ही विचार केला की चला आज हॉलमध्ये बसावे, उद्या बेडरूममध्ये बसावे, परवा किचनमध्ये बसावे, म्हणजे सगळेच घर पवित्र होईल. तर ते तसे होत नसते. तुम्ही बैठकीला घरात सोयीने कोठेही बसा, पण त्याच एका जागी जर साधनेला कायम बसत गेलात तर तसे नियमित बसण्यानेच सगळे घर पवित्र होते. साधनेचे स्थान जर एकच ठेवले तर त्या स्थानालाही कालांतराने महत्त्व प्राप्त होते. त्या ठिकाणी शक्तीचा विशेष प्रभाव जाणवू लागतो. म्हणूनच अशा घराला शिवालय म्हटले जाते. आपले घर लहान आहे का मोठे हा विशेष महत्त्वाचा भाग नसतो. घरात साधनेसाठी एक जागा ठरवून नियमितपणे त्याच जागी साधना करणे हेच महत्त्वाचे असते. असे जेथे होते तेथे शिवालय तयार होत असते. मात्र आपण जेथे रोज साधनेला बसतो तेथे तर कधी कुणी चुकून बसलेले असेल तर उठ, ही माझी जागा आहे असे म्हणून त्यांची शांती घालवू नये व स्वतःही त्या जीवाला दुखावल्याचे पाप घेऊ नये. अशा वेळी प्रसंग पाहून गोडीने मार्ग काढावा किंवा तेवढ्यापुरती आपली वेगळी सोय करावी. गृहस्थाधर्मींचा निगूढ मठ. श्री माऊलींनी या शिवालयाबरोबरच त्याला पर्यायी असा आणखीही एक भाग सांगितलेला आहे की तेथ निगूढ मठ हो आवा का शिवालय. आता निगूढ मठ म्हणजे बाहेरून कळून न येणारा, न दिसणारा मठ. श्री माऊलींनी त्या काळात असे का सांगितले असावे यालाही काही कारणे आहेत. त्या काळात आपल्या भूमीवर परकीयांची सत्ता येऊ लागलेली होती. त्यातही जे मुस्लिम राज्यकर्ते होते त्यांना मठ मंदिरे यांची तोडफोड करून दहशत बसविण्याची, मूळची संस्कृती नष्ट करण्याची विकृत खुमखुमी होती. सत्तेबरोबरच विध्वंसाचेही त्यांना वेळ होते. म्हणूनच
मठ आणि मंदिरे सहजपणे दिसू नयेत, बाहेरून बघता कळून येऊ नयेत, ती लपलेली असावीत, निगूढ असावीत असे श्री माऊलींनी सांगितलेले आहे. दुसरे असे की प्रापंचिकांची ही त्या स्थानी कटकट नसावी. नाहीतर हल्ली असा अनुभव येतोच की शेजाऱ्यापाजाऱ्यांना तुमच्या घरात होणाऱ्या आरतीचाही त्रास होत असतो. लोकांची देवाधर्माची आस्था कमी होत जाऊन विकृती वाढत चाललेली आहे. त्याची लक्षणे त्या काळापासूनच दिसू लागलेली होती. म्हणूनही मठ निगूढ असावा, लोकांच्या डोळ्यात खुपणारा नसावा, लोकांच्या वस्तीत नसावा असे श्री माऊलींनी म्हटलेले आहे. बऱ्याच प्रापंचिक मंडळींची अशी समजूत असते की एखादा जर साधू असेल तर त्याच्यापाशी तप असेलच, तप जर असेल तर तो अंतर्ज्ञानीही असेलच. मग अशा साधूने आपल्याला आपले भविष्य जाणून आपल्या हिताचे काहीतरी सांगितलेच पाहिजे. जर तो असे काही सांगू शकत नसेल तर तो साधूच नव्हे. तो काय उपयोगाचा? एखादा साधू आमच्या प्रापंचिक समस्यांवर तोडगे सांगतो का? सांगत असेल तरच तो खरा साधू आहे, नाहीतर नाही. प्रापंचिकांच्या अशा खुळचट कल्पनांचाही साधकांना व सिद्धांना प्रसंगी त्रास होत असतो. प्रापंचिकांचे ठराविक प्रश्न. परमपूज्य श्री मामा सांगत की या प्रापंचिकांचे ठराविकच प्रश्न असतात. संतती, त्यातही मुलगाच हवा असणे, नोकरी, प्रमोशन, आरोग्य, विवाह आणि घर, इस्टेट यांच्या पलीकडे त्यांचे प्रश्न सहसा जात नाहीत. या संदर्भात त्यांना त्यांच्या मनाजोगते सांगणारे जे असतात त्यांनाच ते साधू म्हणतात. अशांच्याच सुद्धा ते असतात. कोणी जर त्यांना सांगितले की अमुक अमुक डोंगरावर अवघड जागी एक साधू राहतात, त्या साधू महाराजांनी आशीर्वाद दिला की आपले सगळे प्रश्न सुटतात, त्यांना आपण जे मागू ते सर्व आपल्याला मिळते, तर हे लोक लगेच त्या दुर्गमस्थानीही दुहेरी रांग लावतील. म्हणूनच श्री माऊलींनी सांगितलेले आहे की जेथे साधक साधू राहतात तो निगूढ मठ असावा आणि त्या साधूंनीही आपले साधुत्व लपवून ठेवावे, बाहेर दाखवू नये. मठ स्थान इतर जणांना मुळीच कळू देऊ नये. हिमालयात अशी अनेक स्थाने आहेत की जी बाहेरून कळतही नाहीत. वरून बघितले तर असे वाटते की हा पर्वतातील एक भव्य शिलाखंड आहे, पण तो कसा सरकवायचा व आत कसे जायचे याची युक्ती फक्त तेथे राहणाऱ्या साधूंनाच माहीत असते. आत गेल्यावर परत युक्तीने तो शिलाखंड मूळ जागेवर सरकवून ठेवायचा आणि आत आपले तप करीत निवांतपणे बसायचे. आता साधूंनी कठोर तपश्चर्या करायची, त्याद्वारे दैवी सामर्थ्य प्राप्त करून घ्यायचे आणि ती दुर्लभ अमूल्य अशी शक्ती काय प्रापंचिकांच्या अशा कटकटी सोडवण्यासाठी घालवायची की अगोदर त्याद्वारे स्वतःचे पारमार्थिक कल्याण साधून घ्यायचे. अर्थात